निराकार स्वामी सुख सदया। स्मरता तव नामा सीता विसि निज ठाया। जय देव हे सद्गुरुनाथा। अकळा अमळा अढळा अगणित गुणगाथा। जय देव सद्गुरुदातारा तू मुक्तीपदी ठाव। देसी म्हणूनी जडला पायी सद्भाव। भावे उगविसी गोवे बोलसी निज भाव। मी माझा मज माझी दाखविला देवा। जय देव हे सद्गुरुनाथा। अकळा अमळा अढळा अगणित गुणगाथा। जय देव कृष्णाय वासुदेवाय हरे परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः। नमो भगवते तुभ्यं वासुदेवाय धीमहि प्रद्युम्नाय अनिरुद्धाय नमः संकर्षणाय च। वसुदेवं सुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानंदं कृष्णं वन्दे जगद्गुरुं। नमो ब्रह्मण्यदेवाय गोब्राह्मणहिताय च जगद्धिताय कृष्णाय गोविंदाय नमो नमः। नमोस्त्वनन्ताय सहस्रमूर्तये सहस्रपादाक्ष शिरोरुबाहवे। सहस्रनाम्ने पुरुषाय शाश्वते सहस्रकोटि उदाहरणे नमः। सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। ओम जयंती मंगला काली भद्रकाली कपालिनी दुर्गा क्षमा शिवा धात्री स्वाहा स्वधा नमोस्तुते। दत्त विद्याढ्यलक्ष्मीश दत्त स्वात्मस्वरूपिणे गुणनिर्गुणरूपाय दत्तात्रेय नमोस्तुते। आनन्दमानन्दकरं प्रसन्नं ज्ञानस्वरूपं निजबोधरूपं योगीन्द्रमेट्यं भवरोगवैद्यं श्री सद्गुरुं नित्यमहं नमामि। गुरुदेव दत्त। भगवान श्री सद्गुरुनाथांच्या कृपेने आपल्या नाथसखा साधक वृंदाच्या अमरावतीचा उपासनेचा वार्षिकोत्सव आपण संपन्न करत आहोत। आपण या वार्षिकोत्सवामध्ये सहकुटुंब सहपरिवार येत असतो। यायला पाहिजे आणि त्यामध्ये काही आपलं आत्मचिंतन करत असतो। आता शास्त्रामध्ये आत्मा वै सत्यम असं म्हटलं आहे। जगामध्ये सत्य काय आहे तर आत्मा हा सत्य आहे, बाकी सगळं अनात्मा आहे, म्हणजे असत्य आहे, तात्पुरतं आहे, सीमित कालावधीपर्यंत आहे, सीमित अवधी करता आहे। म्हणून सत्य हे परमेश्वराचं स्वरूप आहे, ते त्रिकाला बाधित असतं। आता आपण लक्षपूर्वक मी काय बोलतो ते ऐकू। कधी कधी आपलं कसं असतं, एखादी गोष्ट जमत नाही तर आपण सोडून देतो। हा स्वभाव आहे माणसाचा, जीवावर येते, जमत नाही, आपल्याला जमत नाही, आपल्याला साधत नाही म्हणून आपण सोडून देतो। बासरी आपल्याला जमत नाही, नाही शिकलो। तबला आपल्याला लावला 4 महिने 2 महिने शिकलो, जमत नाही, सोडून दिलं। जमत नाही म्हणून सोडून दिलं, अशा काही बाबी असू शकतात। पण जमत नाही म्हणून सोडून देता येत नाही अशाही खूप बाबी असतात। कधी कधी त्या परमेश्वराने आपल्याला अशा बांधून दिल्या असतात की तू सोडूही शकत नाही। आता एखादं साधं काम आहे, ते साधं रोजचं काम करण्यामध्ये आपल्याला 2-4-8 दिवस, म्हणजे साधी गाडी घेतली तरी तो 5-7-10 दिवस 1 महिना खूप पुसतो, नंतर मग काही दिवसांनी पुसतो, नंतर मग पुसतही नाही, मग कोणाला सांगतो, मग ते पैसे देणे परवडत नाही म्हणून गाडी तशीच फिरवतो।
आता श्वास घेणं हे जर ऑटो मोडमध्ये भगवंतांनी टाकलं नसतं की तो आपोआप घेतला जातो आणि आपोआप सोडवतो, माणसाने तोही घेतला नसता. मरतोय भाव म्हणूनच घ्यावा लागतो. पाणी तेच जेवण, तीच आंघोळ, तेच कपडे, तीच बायको, तोच नवरा, तेच पोरं, तेच छत, तेच असतं. परंतु ताकद आहे का आपली सोडायची? आपली ताकद नाही आहे, कारण परमेश्वराने त्याच्या व्यवस्था ऑटो मोडमध्ये लावून ठेवल्या. याच्याशिवाय जमत नाही, ते चालत राहणार आहे, त्याला काही इलाज नाही. तर साधारणतः ज्याच्याशिवाय पर्याय नाही, ज्या आपोआप चालत राहतात, त्याचं नाव आहे जीवन. सगळ्यात पहिले जीवनम पर्यवस्थिता. पर्य म्हणजे देवाने निर्मित केलेलं, जे मनुष्य निर्मित नाही आणि जे आवश्यक आहे, म्हणून पर्य या धातूपासून पर्यावरण शब्द आला. ते गरजेचं आहे. पर्यवस्थित म्हणजे ते ईश्वराने निर्माण केलं आहे, ते आपण निर्माण करू शकत नाही, ते आपोआप झालेलं आहे. आणि त्यामुळे त्याचा स्वीकार आपल्याला करण्याशिवाय गत्यंतर नाही, त्याच्या स्वीकाराशिवाय आपण असू शकत नाही. याला पर्यवस्था असं म्हणतात. म्हणून जे जीवन शिकायला जायसाठी, म्हणजे काहीतरी शिकायसाठी फिरायचं, त्याला पर्यटन म्हणतात. आणि जे फालतू फिरायचं त्याला प्रवास म्हणतात. म्हणून संत, महात्मे, थोर लोक, जे जाणते लोक आहेत, हे जे मी सांगतोय, हे एमटेक, बीकॉम, बीएससी, एमएससी त्या सिलेबसमध्ये नाही आहेत, हे कुठल्या पुस्तकात नाही आहे. हे जीवन शिक्षेमध्ये प्राप्त होते. त्यासाठी गुरु सान्निध्य गरजेचं आहे, थोरांचं सान्निध्य गरजेचं आहे, संत संगती गरजेची आहे. तर काही गोष्टी कशा आहे की त्या आपण सोडू शकत नाही आणि आपल्याला त्या सोडू शकत नाही, किंबहुना त्यांनी आपल्याला धरून ठेवलं आहे. आणि अशा ज्या गोष्टी आहेत त्याला परमेश्वराची व्यवस्था असं म्हणतात. आणि परमेश्वरी व्यवस्थेला सत्य असं म्हणतात. की जे परमेश्वराने लावून ठेवलेली व्यवस्था आहे ती सत्य आहे. म्हणून त्या सत्य गोष्टी जीवनामध्ये कोणत्या कोणत्या आहेत, त्या एकदा कळल्या की हे सत्य आहे रे बा, याला स्वीकार करायचं, याला चांगलं ठेवायचं, याच्याशिवाय पर्याय नाही, हे शुद्ध असलं पाहिजे, हे चांगलं असलं पाहिजे, हे टिकलं पाहिजे, असं जे असतं ते सत्य. म्हणून तैत्तिरीय उपनिषदामध्ये सत्यम ज्ञानमनंतम ब्रह्म असं एक वाक्य आहे. सत्यम ज्ञानमनंतम ब्रह्म. माणसाला काय कळलं पाहिजे, सत्य काय काय आहे, माझ्या जीवनाशी जोडलेलं सत्य काय काय आहे, असत्य काय काय आहे, त्याचं ज्ञान प्राप्त केलं पाहिजे. त्या संबंधात मला संपूर्ण जाणकारी असली पाहिजे. किती असली पाहिजे? अनंत असली पाहिजे. म्हणजे साधं घरामध्ये मला आई आहे, आई कोण आहे? वडील आहेत, वडील कोण आहेत? कशासाठी आहे? मी यांच्याच पोटी जन्माला का आलो? यांना पिता का म्हटलाय? यांच्याच पोटी मी जन्माला का आलो? माझं कर्तव्य काय? यांचं स्थान काय आहे? याचा देवाशी काही संबंध आहे का? याचा दैवी रचनेशी काही संबंध आहे का? जाणव बाबा, मी नाही करत, खूप पाहिले, मागे नका लागू. याच्यात माणूस पिता या पदाला वाइंड अप करतो, संपून टाकतो. जाणं काय तुला नाही समजत, कटकट नको लावू.
हे म्हणणं सोपं आहे, पण ती एक परमेश्वराने मला दिलेली व्यवस्था आहे. तिचं तत्व काय, तिचं तथ्य काय. इकडे तो कुंभात जाईल, 10 डुबक्या मारेल, तिकडे तो तिरुपतीला जाईल, 10 मुंडन करेल, 2 रुद्र करेल, या बाबाकडे जा, त्या महाराजाकडे जा, इकडे जमलं नाही, गुरुजी काही सांगत नाही, मठात जमत नाही, मग तिच्याकडे जाऊन येतो, झाल्या काय हरकत आहे, तिकडे जाऊन येईल, पण बाप नाही. कारण त्याला त्या सत्याचा अर्थच कळला नाही, त्या व्यवस्थेकडे त्यांनी काही पाहिलंच नाही. बरं, छटाकभर जीवन, 20-25 वर्ष ते शिक्षणात जातात, त्यानंतर 15-20 वर्ष नोकरी धंदा, बायका लेकरं बाळं खुशमस्करात जातात, आणि 50 खुर्ची येते पदरी, मागे जाता जाता खुर्ची, मग त्रास येतोच ना. तो काही वाईट नाही आहे ते, पण हे सत्य आहे. बीपी येतं, डायबिटीस येतं, मग माझ्याच्याने होत नाही. याच्यामध्ये जीवनाचं समाधान आपणच करून घेतो की माझ्याच्याने होत नाही. ज्या अनंत आनंदासाठी, अनंत समाधानासाठी, अनंत सुखासाठी जीवन दिलं होतं, ते घालवलं कशामध्ये. मला पुष्कळ लोक म्हणतात, काय गुरुजी किती फिरता, चांगलं ठेवा बा तुमचं, तुला काय करायचं आहे, तू फिर ना. मला जे माझ्या सद्गुरूंनी, मला जे माझ्या भगवंतानी, मला जे माझ्या परमेश्वराने दिलं, त्याला पूर्ण न्याय द्यायचा मला प्रयत्न केलाच पाहिजे. आपल्याला जे दिलं कर्तव्य, त्याला न्याय देण्यासंबंधात त्याच्यात किती अपार आनंद आहे. दिसतील कष्ट, त्यात काय अपार समाधान आहे. दिसतील कष्ट, त्यात किती सुख आहे. असेल अपार त्रास, पण तो सुख देणारा त्रास आहे. तर सत्य काय आहे जीवनामध्ये, जे जे परमेश्वराच्या व्यवस्थेतून आपण खटपट न करता आपल्याशी चिटकलाय, लागलेला आहे, ते ते सत्य आहे. आणि त्याचंच नाव आहे जीवन. जीवन हे सत्य आहे. माझ्या जीवनाचा आधार काय, ज्या वंशामध्ये माझं जीवन स्थापित केलं गेलं आहे. यदंशो यदवंशो स्थापितम येन. ज्या वंशामध्ये, ज्याच्या अंश मात्र अशा स्पर्शाने, अस्तित्वाने, इथे बसलेल्या प्रत्येकामध्ये परमेश्वराचं स्वरूप दर्शन मला पण होऊ शकते, ते आहे, त्याला नाही होत. ज्या अर्थी भगवंताने म्हटलंय की ममैवांशो जीवलोक, मी अंशरूपाने जीवांमध्ये आहे, तर तो सांगतो, इतरांना समजते, दिसते, आपल्याला का समजत नाही की आपल्यात भगवंताचं स्वरूप आहे. आपल्याला काय समजत नाही, कारण त्या सत्याचा शोध आम्ही कधी घेतलाच नाही. आम्हाला प्रार्थनेला जाणं म्हणजे असं वाटतं हे काय आहे, आम्हाला काही करणं म्हणजे असं वाटतं हे काय आहे. त्याच्या पाठीशी एक सत्याभ्यास आहे, सत्याचा अभ्यास आहे, त्याच्या मागे एक तथ्य आहे, त्याच्या मागे एक अनुभव आहे, तो एक राजमार्ग आहे. मग लर्न गीता येईल, ते करतील, मग त्याच्यानंतर झाली गीता, आता काय, मग आणखीन काही करतील, ते करतील, आता काय. एकम नित्यम विमलम अचलम सर्वधी साक्षीभूतम, की एकच रामनाम घेताना शबरीला राम भेटला, एकच कृष्ण कृष्ण म्हणताना हरिभक्तांना तो अनंत सत्याचा अनुभव आला. एक आहे, तेच नित्य आहे, तेच अमल आहे, कारण ते गुरूंच्या आज्ञेने माझ्याकडे आलेलं आहे. ते विमल आहे, ते शुद्ध आहे, ते अचल आहे, त्याच्यावर आमचा विश्वास आहे काय. जे जे सत्य आहे ते ते आपल्या बुद्धीने आपण म्हणतो की हे सत्य नाही, मला वाटतं ते सत्य आहे, किंवा आजकाल युट्यूबवर पाहून जे काही वाटते ते सत्य आहे.
तो नवीन गुरु आला ना YouTube नावाचा. तर सत्यम ज्ञानम अनंतम ब्रह्म, सत्यच खरं विज्ञान आहे, सत्यच ब्रह्म आहे, सत्यच परमानंद देणार आहे. ते सत्य तुमच्या आमच्या जीवनासाठी काय आहे? तर सगळ्यात पहिले आहे माझं जीवन हे सत्य आहे. वन शुड नॉट कंटामिनेट द ट्रूथ, इटर्नल ट्रूथ. शाश्वत सत्याला कोणी कलुषित किंवा दूषित करू नये. अशा गोष्टीच माझ्या जीवनामध्ये शिरू नये की ज्याने माझ्या जीवनात संभ्रम निर्माण होईल. तैत्तरीय उपनिषदामध्ये सत्याचंच वर्णन आहे. आपण तर मरून जाऊ. आपण पिक्चर किती पाहिले तर आतापर्यंत 52, 55, 56, 106, 116 उपनिषद किती वाचले माहित नाही. पिक्चर किती पाहिले, सिरियल किती पाहिल्या, किती ठिकाणी हिल स्टेशनवर जाऊन आलो, तर आतापर्यंत 146 ठिकाणी जाऊन आलो. पण स्तोत्र किती पाठ आहे, त्यातला बोध किती माहिती आहे तर माहित नाही. हा हिंदू, लाजीरवाणा हिंदू. तीर्थक्षेत्र किती फिरला, धर्मक्षेत्र किती फिरला, तर दरवर्षी आम्ही एका ठिकाणी ट्रिप करून येतो. पण जे साक्षात धर्मक्षेत्र आहे, ज्यातून बोध होतो धर्माचा, ती गीता किती पाहिली तर माहित नाही. हा लाजीरवाणा हिंदू. विशेषतः आपण तर या जीवनाला शुद्ध, सात्विक, सामर्थ्यशाली, चांगलं ठेवण्यासाठी, ते सत्य अबाधित ठेवण्यासाठी, कारण ते परमेश्वरी व्यवस्थेतून आलेलं आहे. त्यामुळे माझ्या जीवनामध्ये सत्य काय काय आहे जे परमेश्वरी व्यवस्थेतून आलेलं आहे. तर माझ्या जीवनात परमेश्वरी व्यवस्थेतून आलेलं सत्य म्हणजे पहिल्या नंबरवर माझं जीवन. दुसऱ्या नंबरवर तेवढंच महत्वपूर्ण काय आलेलं आहे तर ज्या माझं जीवन ज्या वंशामध्ये स्थापित केलं आहे तो वंश. आणि त्या वंशाचं आताचं स्वरूप कोणतं आहे? माझ्या वंशाचं सध्याचं स्वरूप कोणतं आहे तर माझं कुटुंब. त्यामुळे 3 गोष्टी सत्याचं चालतं बोलतं स्वरूप आहे, जे मला टिकवायचं आहे, जे मला चालवायचं आहे, जे मला शुद्ध ठेवायचं आहे, जे मला सामर्थ्यशाली ठेवायचं आहे. त्याचं नाव काय आहे? माझं जीवन, माझा वंश, माझं कुटुंब. आणि परमेश्वर त्यातच आहे, सत्य तेच आहे, ज्ञान त्याच्याच आधाराने यायचं आहे आणि त्याच्याच प्रामाणिक संचालनातून मला व्हायचं ते ज्ञान होणार आहे. याला नासवतं काय? याला दूषित करणाऱ्या गोष्टी ज्या सत्याचा जीव घेतात. सत्य 3 सांगितलं मी, जीवन, वंश, जीवन, वंश आणि कुटुंब. तात्पुरत्या जीवनामध्ये हौस मौज म्हणून तात्पुरतं एंटरटेनमेंट नावाच्या गोष्टी, करिअर नावाचं भूत जे समजलं नाही, त्या 3-4 गोष्टी आमच्या सत्याचं त्याचा दम घेतात, त्याचा जीव घेतात. त्याचं उदाहरण कसं पाहता येईल? परवा माझ्याकडे एक कुटुंबातला आपल्याच एक आई आणि वडील माझ्याकडे रडत रडत आले. एकुलता एक मुलगा. आमचा मुलगा म्हणतो म्हणे की जीवनामध्ये हे मी सगळं करून पाहणार आहे. तर काय करून पाहणार आहे? तो म्हणे देव सगळे मी अंगणात टाकून ठेवून देईल. तो कुठेतरी शिकायला पाठवला आणि कोणाच्या तरी संगतीत आला, त्याचा प्रभाव त्याच्यावर पडला. इससे क्या होता है? आणि त्यांनी घरातले देव उचलले, फटकारे बाहेर रस्त्यावर नालीच्या गाडी नेऊन ठेवून दिले. इससे क्या होता है वो मेरे को देखना है. त्याला काय म्हणायचं? नंतर गेला तो सगळ्या व्यसनाच्या गोष्टी घेऊन आला. तुम्ही पण घ्या, मी पण घेतो, जबरदस्तींनी माता पित्यांना त्यांनी दिल्या. एकुलता एक पोरगा. कुठून प्रभाव आणला? तर शिकायला पाठवला, मोठ्या कष्टाने पाठवला, फॉरेनला गेला, आला तिथून आणि शिकून काय आला तर हे आला.
मग क्रिसमस आला. क्रिसमसच्या दिवशी सांता क्लॉज काय म्हणतात ते, त्याचं तो सगळं केलं, सायकलवर बसला, फिरला, सगळ्यांकडे जाऊन आला. सगळ्या लोकांनी त्याला हाकललं की आमच्या घरात नाही यायचं. बसा, समोर बसा. तर आता एका शिक्षणाच्या लोभापायी आमचं प्रॉडक्ट, एकुलता एक मुलगा आम्ही कुठे टाकून राहिलो. फक्त पाहिलं काय, तर याला चांगली डिग्री मिळेल आणि याला पैशाची नोकरी लागेल, हा सेटल होईल, लोकांना आम्ही सांगू शकू, या 3च अपेक्षा. त्यांनी ते तर आणलं, पण त्याच्यासोबत आपल्या सत्यावर आक्रमण करण्यासाठी ज्याचं नाव आहे जीवन, ते खराब झालं. हे करू नका असं तर म्हणतच नाही कोणी. अनेक थोर लोक, अनेक महात्मे सुद्धा, आम्ही शिकलो, सगळेच शिकलो आपण. अनेक जण बॅरिस्टर होऊन आले, लंडनला गेले, येऊन देशासाठी काम केलं. पण त्यांनी पहिलं काय घालवलं, तर जीवन. दुसरा सत्यानाश केला, त्याचं नाव ज्या जीवन ज्याच्या स्थापित केलं ते वंश. तिसरा सत्यानाश केला, त्या वंशाचं प्रगट स्वरूप ज्याला आपण कुटुंब म्हणतो, ते सत्य ते घालवलं. आता परिस्थिती अशी आहे की ते घर, त्याचा वंश, त्याचा घर सगळा संपला. आता ते म्हणतात आम्ही कुठेतरी जातो, विकटाक करून आणि खोली घेऊन राहतो. संपलं विषय. भगवद्गीतेमध्ये म्हटलंय, नासतो विद्यते भावो नाभावो विद्यते सता. याचा अर्थ काय की असत्य नावाची गोष्ट कधी जीवनामध्ये टिकत नाही, तिच्या वाटी जाऊ नये, सत्याला धरून राहावं, त्याच्यासाठी काही त्याग करावा. 3 गोष्टी टिकल्या पाहिजे, माझं जीवन, माझा वंश आणि ज्या वंशाचं प्रगट स्वरूप माझं कुटुंब आहे, ज्याच्या आधाराने मी देव राखला, देश राखला, धर्म राखला, शांती राखली, समाधान राखलं, संत राखले, जे जे चांगलं आहे ते ते टिकवलं. या 3 गोष्टीला जर आम्ही कोणत्याही गोष्टीला बळी पडून जर तडा देत असू, तर तो आपल्या अस्तित्वाशी खेळ आहे. आपली साधी प्रार्थना आहे, या गोष्टीला उत्तर आपली नमो गुरुवरा प्रार्थना, ज्याच्यामधला जो जो प्रत्येक ओळीचा साधारण उद्देश आहे. आपण जर एक एक ओळ आता थोड्या वेळाने मध्यंतरामध्ये आठवून पाहिली की हे जर केलं असतं तर किती छान, आपल्या घरामध्ये हे जर नांदलं असतं तर किती छान. सदा एकमेका असो बंधू प्रीती, जिवाळा स्वधर्मावरी तो जळावा. छोटे छोटे एक वाक्य आहे, पण सूत्र वाक्य आहे, ब्रह्मवाक्य. जीवनातलं सत्य टिकवण्यासाठी मला आठवतं, लहान होतो मी शाळेमध्ये आणि एका देवस्थानाने एक स्पर्धा ठेवली होती. त्याच्यामध्ये तुम्हाला वाटते ते लिहा, पण जे कल्याणकारी वचन आहे ते लिहा. मी 9वी मध्ये होतो. म्हटलं आता काय लिहा. मी आपली नमो गुरुवरा प्रार्थना आठवली आणि जे ज्ञान लिहून काढलं त्याच्यातलं, आणि माझा नंबर, मला वाटतं चिन्मय मिशनची सुरुवातच होती ती, माझा नंबर महाराष्ट्रातून पहिला आला. आपल्या जवळ आहे ते आपण ज्ञान समजत नाही, आपल्या जवळ आहे ते तत्व समजत नाही, आपल्या व्यवस्थेला आपण तथ्य समजत नाही, ते आपल्या जीवनातलं परमोच्च तत्वज्ञान आहे याच्यावर विश्वास ठेवत नाही. म्हणून आपला प्रॉब्लेम आहे की असत्य नावाची गोष्ट टिकत नसते, असत्य नावाची गोष्ट राहत नसते. नासतो विद्यते भावो नाभावो विद्यते सता. आणि सत्याशिवाय काही टिकत नाही. सत्यच अनंत आहे, सत्यच ज्ञान आहे, सत्यच ब्रह्म आहे. एखाद्याला किती साक्षात्कारी पुरुष असला आणि घराने शेण खाल्लं तर त्या घरात परमेश्वरी प्रसाद नांदत नाही, शांती नांदत नाही, समाधान नांदत नाही, काहीच नांदत नाही.
त्यामुळे आम्ही आमच्या जीवनातल्या खरी उपासना, आणि श्रीमद भागवताचे ते पेंडॉल भरतात, किती हजारो लाखोनी लोक ऐकतात. पण भागवतातली पहिली ओळ मी जे आत्ता बोलतोय त्याचा अर्थ म्हणजे भागवतातला पहिला श्लोक आहे. जन्माद्यस्य यतोऽन्वयादितरतश्चार्थेष्व विघ्नेश्वराट् तेने ब्रह्म हृदय आदि कवये मुह्यन्ति सूरया तेजो वारि मृदाम यथा विनिमयो यत्र त्रिसर्गो मृषा धाम्ना स्वेन सदा निहस्तकुरुकं सत्यं परं धीमहि. धाम्ना स्वेन सदा. अनेकांनी खरं सांगितलं की काय टिकलं म्हणजे सगळं टिकेल. एक मुलगा फ्रान्सला आहे, दुसरी मुलगी जर्मनीला आहे, तिसरा आहे त्यांनी तिथे लग्न केलं, त्यांनी तिच्याशी लग्न केलं, ते म्हणतात आम्हाला भारतात यायचं नाही. विषय संपला. उजाड. संतांनी सांगितलंय उजेडी राहिले उजेड हो ना. ज्ञानाचा उजेड, सत्याचा उजेड, तपस्येचा उजेड, शांतीचा उजेड, हे उजाडी राहिले उजाड हो ना. याला काय अर्थ आहे? ज्याला परंपरा नाही, ज्याला संस्कृतीचा स्पर्श नाही, सगळं शिकून सवरून करिअर नावाचं, करिअरचा अर्थ काय? ए वन मस्ट बी करिअरिस्टिक. आजकाल फॅशन आली आहे करिअर. करिअरचा अर्थ काय इंग्लिशमध्ये? कोणी सांगेल तर सांगा मला. करिअरचा खरा अर्थ होतो की जीवनामध्ये जे आपण ज्याला काय म्हणू, समजा कारकीर्द म्हणू किंवा करण्यालायक एखादी ठरवलेली गोष्ट, याच्या पलीकडे करिअरला अर्थ नाहीये. एमटेक होणे हे काही करिअर नाही असू शकत. दिला शब्द, घेतला शब्द, 10 जणांनी वापरला शब्द आणि तो आणला आम्ही आमच्या याच्यामध्ये. त्याच्यामुळे करिअर खरं ते आहे, ध्येय खरं ते आहे, कारकीर्द खरी त्याची होते जो आपल्या जीवनातलं सत्य काय, मला माझं घर टिकवायचं आहे, पहिले जीवन टिकवायचं आहे, जीवन चांगलं. चांगल्या जीवनाच्या व्याख्या काय? माझं जीवन आरोग्यवान असलं पाहिजे. सगळ्यात पहिले जहान आहे तो जहान आहे. आरोग्य असतं, देहाचं आरोग्य असतं, मनाचं आरोग्य असतं, जीवनाचं. त्याच्याकडे सपशेल दुर्लक्ष. जिथे जाऊ नये तिथे जाईल, जिथे ऐकू नये तिथे ऐकेल, जे करू नये ते करेल, जे जीवनात आणायचं नाही ते आणेल, जे शरीराला नको ते करेल. समाधान काय? तर माझा मुलगा बीटेक झाला, बाकी काय झाला माहित नाही. पैसे कमावतो, पॅकेज चांगला आहे. पण ते माझ्या मुलाला मी हे शिकवलं का, माझ्या मुलीला मी हे शिकवलं की तू जिथे जाशील तिथे तुझं जीवन, तुझ्या भरोश्यावर ज्यांचं जीवन आहे त्यांचं जीवन, हे ज्यात स्थापित केलाय तो वंश आणि त्याचं प्रगट रूप कुटुंब, याला हानिकारक काही करायचं नाही. याला वाढवणारं, याला चांगलं ठेवणारं, याला नीट ठेवणारं तेच जीवनामध्ये असेल. त्यामुळे आम्ही हे समजत नाही. सत्यम ज्ञानम अनंतम ब्रह्म, हेच ब्रह्मज्ञान आहे, हेच खरं परमार्थिक ज्ञान आहे, हेच खरं आध्यात्मिक ज्ञान आहे. हाच खरा परमार्थ आहे की माझं जीवन, माझा वंश, माझं कुटुंब याच्या बरोबरीने माझ्या जीवनाचा, माझ्या वंशाचा, माझ्या कुटुंबाचा देशाशी काय संबंध आहे. ते करिअर काय कामाचं जे देशाला कंट्रीब्यूट करू शकत नाही, देशाला काही देऊ शकत नाही. ते जीवन काय कामाचं जे देशाचा विचार करत नाही. ते जीवन, तो वंश, ते कुटुंब काय कामाचं जे परमार्थिक विचार करत नाही. ते जीवन, तो वंश, ते कुटुंब काय कामाचं जे समाजाशी जोडून नाही, समाजाला ज्याचा उपयोग नाही. 3 मजले बांधले, राहतात दोघंच. 6 खोल्या 7 खोल्यांचं घर, राहतात तिघंच. 5 खोल्यांचं घर, त्यात 2 भाऊ राहतात, त्याच्यात मग 2 भाऊ या खोली सेपरेट स्वयंपाक अलग. पण ठीक आहे, तरी नांदा सुखे नाही.
जे शाश्वत सत्य ज्याच्या आधाराने 1200 वर्षाचं आक्रमण आम्ही झेललं आणि पुन्हा आमचं माता भगिनींची इज्जत, साधू संतांची प्रतिष्ठा, देवस्थानं, घर, धर्म, संस्कृती ती पुन्हा वापस आणली, ती ज्याच्या आधारावर आहे ते त्याचं नाव आहे जीवन, त्याचं नाव आहे वंश, त्याचं नाव आहे कुटुंब. म्हणजे उपदेश कोणी वाचतच नाही. आता कसं झालं, वाचेल तर सिलेबस मिळवेल माहिती तर कॉम्पिटेटिव्ह एक्झामिनेशनची, हातात धरेल तर अँड्रॉइड, गुगल, त्याच्यामध्ये कुठेच लिहिलेलं नाही आहे किंवा ते वाचत पण नाही. यद्यत आचरती श्रेष्ठ तत्तदैव तरो जना सयत प्रमाणम कृते वर्तते तत्र लोक तदनु वर्तते. की माझ्या जीवनामध्ये मी काय स्थापित केलं पाहिजे, तर पहिला उपदेश आहे यद्यत आचरती श्रेष्ठ. जसे श्रेष्ठ महापुरुष माझ्या जीवनामध्ये, माझ्या वंशामध्ये, माझ्या कुटुंबामध्ये, माझ्या समाजामध्ये आचरण करत आले, तशा लोकांचं आचरण मी बघीन. कुठे पाहिलं या एज्युकेशनमध्ये मला सांगा. अरे बाप, आई, मुलगा कधी सोबत एकत्र जाऊन कधी गप्पा तर मारत नाही शिवाजी महाराजांबद्दल. काय कामाचा इथून अनुग्रह घेतला, तितके दर्शन केले, कुंभा स्नानाला गेलो, काही अर्थ नाही याचा. कधी आपल्या घरातल्या वंशजांची चर्चा करत नाही की आपल्या घरातलं हे महत्वपूर्ण आहे, हे तत्व आपण पाळलं पाहिजे, यासाठी जगलं पाहिजे, पाहिजे तो त्याग केला पाहिजे. हे आपल्या लेकरांशी आपण कधी बोलत नाही, आपल्याला त्यासाठी वेळ पण नाही. यद्यत आचरती श्रेष्ठ तत्तदैवे तरो जना. जे देवासमान माझं अस्तित्व वाटलं पाहिजे, किमान माझ्या जीवनामध्ये असतील माझ्याशी संबंधित समजा 150 मित्रमंडळी, नातेवाईक, समाजातले लोक असतील, त्यातल्या 4 जणांना मी बदमाश वाटत असेल, 5 जणांना उद्धट वाटत असेल, 7 जणांना हा अहंकारी आहे असं वाटत असेल, हा बेकामा आहे, काही कामाचा नाही असं वाटत असेल, पण 2 जणांना तर मी देव वाटलं पाहिजे, 4 जणांना तर हा चांगला माणूस आहे असं वाटलं पाहिजे, 15 जणांना तर असं वाटलं पाहिजे नाही हा चांगलं काम करतो, असं काही तर असलं पाहिजे. सयत प्रमाणम कृते. की कोणीतरी सहज आपल्या संपर्कात आलेला जीव, मग आपला मुलगा असेल, आपला मित्र असेल, आपल्या संबंधातला कोणी, समाजातला तात्पुरता संबंधात आलेला असेल, नातेवाईक असेल, सयत प्रमाणम कृते. की हा जसा करतो तसं मला करायचं आहे, ते चांगलं आहे, असं आपल्याकडे पाहून जीवनात मरेपर्यंत 4 जणांना वाटलं तरी आपण धन्य आहोत. सत्यम ज्ञानम अनंतम ब्रह्म, तैत्तरीय उपनिषदाचा सार्थक झालं त्या ऋषीचं. की मला हे सत्य कळलं की माझं जीवन कशाने राखलं पाहिजे, जीवन कोणत्या कुटुंबात वंशात आहे, तो वंश मी चांगला ठेवू शकलो, तो वंश ज्या प्रगट रूपाने कुटुंब त्याला नाव आहे ते मी ठेवू शकलो. सगळेच शिकतात, आपोआप शिक्षण होतं. शिकलो नाही तर लाज वाटते की हा नापास आहे, 10वी नापास आहे, 9वी शिकला नाही, हा शाळेत गेला नाही. खेडोपाड्यात नाही वाटत. बिना शिकलेला शेतकरी अजूनही लग्न कार्य करून चांगलं कुटुंब 25 जणांना जेवू घालतो, साधारण मळके कपडे, पण आनंदात राहतो. शिकल्यानंतर नोकरीसाठी धडपड करणंच आहे. लोक म्हणतील कशाच्या आधारावर जगशील, भिक्षा मागायची ताकद नाही, भगवंतावर विश्वास नाही, घरदार सोडून सर्वसंग परित्याग करून गेले, तो एकही भुकेपोटी मेला नाही. पण ज्यांच्या घरात खूप इस्टेट आहे, त्याचे माता पिता तो ब्राझीलला आहे, तो जर्मनीला आहे, चेन्नईला आहे, मेला तरी येणं झालं नाही, याच्यात भुकेपोटी मरतात. त्यांची संख्या पुष्कळ आहे. नाही तर नागांकडे जाऊन पहा तुम्ही, आता कुंभात कोण कोण गेलो तुम्हाला माहित नाही, लाखोच्या संख्येने आहे. कुठे जाऊन बसतात, कुठे जगतात ते. भगवान पे विश्वास आहे. एकही क्रांतिकारक नोकरी करून क्रांती करतो असा नव्हता, घर सांभाळून क्रांती करतो असा नव्हता. म्हणजे सगळ्यांनी घर सोडा असं माझं म्हणणं नाही.
मी प्रमाण देतो आहे की सत्याला धरून राहिल्याने, कोणत्याही ध्येयाला धरून राहिल्याने जीवनाची चिंता ते सत्यच करतं. धर्मो रक्षति रक्षिता. आम्ही प्रार्थना करणाऱ्यांनी, उपासना करणाऱ्यांनी, गुरु संप्रदायाकडे जाणाऱ्यांनी काय लक्षात ठेवलं पाहिजे की या सगळं करण्याचा मतलब आहे जीवनातल्या सत्याची उपासना. जन्माद्यस्य, आधी नाही अंत नाही, त्या परंपरेला जन्म मृत्यूची परंपरा आहे. मी भगवंताच्या अवतार समाप्तीला मृत्यू म्हणत नाही, एवढंच. त्याला समाप्ती म्हणतात, अन्यथा त्याचंही येणं आणि त्याचंही जाणं आहेच. त्यात त्यांनी आपलं ज्याच्यासाठी आला ते टिकवलं आणि ते चांगलं करून गेला. त्याला आम्ही अवतार अवाहात आरायतेचा अवतार असं म्हणतो. अवस्थिती, दुरस्थिती, विषम अवस्था चांगली करून ते जातात. आम्ही ज्या घरात जन्माला आलो त्या वंशाची चांगली स्थिती करून जातो काय? त्या कुटुंबाची चांगली स्थिती करून जातो काय? आमच्या जीवनाची चांगली स्थिती करून जातो काय? एवढंच माझं म्हणणं आहे. जो आपल्या घरातल्या तत्वांशी जगून चिटकून राहिला, माझ्या घराचा, माझ्या जीवनाचा, माझ्या वंशाचा देवाशी, देशाशी, समाजाशी, धर्माशी आणि एका ईश्वरी परंपरेशी संबंध आहे, त्यामुळे ते टिकलं पाहिजे. बाकी टिको न टिको, नोकरी टिकेल नाही टिकेल, 10 ठिकाणी भिक्षा मागेल. सध्या सामान्यतः 100 पैकी 70 घराचा परिस्थिती कशी आहे? हिंदू धर्म म्हणून चिंता आहे. घरामध्ये समजा आपण विचारलं तुमच्या घरामध्ये कधीच भांडणं होत नाही असं आहे का? नाही. भांडणं, वाद, ताणतणाव, टेन्शन, स्ट्रेस, एकापेक्षा जास्त समवयस्क असतील आणि विशेषतः लग्न होऊन आले असतील किंवा लग्न झाल्यानंतर भाऊ असतील, त्यांच्यामध्ये स्पर्धा, या सगळ्या गोष्टींनी वाटणारी कशाची तरी भीती. पहा ना, म्हणजे जीवन ज्याच्यामध्ये निवास करते, वंश ज्याच्यामध्ये निवास करतो, कुटुंब ज्याला म्हणतात, ज्याला आपण घर म्हणतो, त्याच्यामध्ये भीती, त्याच्यामध्ये आरोग्य, अनारोग्य. काही वेळी आमच्या घरामधले तब्येती सुधरत नाही, याचे पाय, त्याचे गुडघे, त्याचं डोकं, याचे घुटणे, त्याची सर्दी, त्याचा पडसा, याचा ताप. वेदनेसह जगणं, आनंदासहित जगणं असते, ध्येयासहित जगणं असते, सत्यासहित जगणं असते, धारणेसहित जगणं असते, उपासनेसहित जगणं असते. आणि आपण जर ठरलं की आपल्या घरात आजपासून भांडणं करायचे नाही, काही हो तिकडे भांडायचं नाही म्हणजे नाही. आपल्या घरात आपण सगळ्यांनी बसून तिकडे ट्रस्टमध्ये निर्णय करतील, मिटिंगा करतील, ट्रस्टची मिटिंग काय जातील, घरात कधी मिटिंग करत नाही. गणपती बसवायसाठी 50दा मिटिंगा करतील, लग्न जुळवायसाठी 17दा मिटिंगा करतील, फायनल होईपर्यंत त्याचे तात्पुरतेच खेळत राहतात. ते फायनल कधी होईल? परंतु एक घर नावाची ईश्वरी व्यवस्था आहे, ज्याला जी सत्यमापनीय व्यवस्था आहे. आजपासून आपल्या घरात ताण कोणी घ्यायचे नाही, जे होईल ते होईल, आनंदाने करू, जसं असेल तसं असेल. हे संकल्प साधे वाटतात, पण हे आध्यात्मिक संकल्प आहे, ज्यांनी आपल्या घरातली मनस्थिती, परिस्थिती, आपल्या घरातला आनंद आणि आपल्या घरातले सगळ्यांची जीवन, ते जीवन ज्याचं स्थापित केलं आहे, तो वंश आणि तो कुटुंब चांगलं राहतं. सगळे मिळून संध्याकाळची प्रार्थना करूया आणि प्रार्थनेनंतर नमस्कार करून सांगूया की आमच्या घरात भांडणं नाही, वाद नाही, ताण नाही, तणाव नाही, सगळे सारखे जगू, सारखे. हे ऐश्वर्य आपल्या सांस्कृतिक पारंपरिक घरांचं होतं, ते गेलं कुठे? म्हणून मी अनेकदा सांगत असतो, माझ्या निरूपणामध्ये पण मी सांगितलं असं होतं की सुखाच्या मागे जायचं की आनंदाच्या मागे जायचं? उपजे ते नाशे हे तत्व आहे. आनंद हा निर्माण करावा लागत नाही, तो येतो. आनंद हा अनुभव आहे.
डनलॉपच्या गादीवर झोपला तर आनंद येतो असं नाहीये. शब्द स्पर्श रूपरस गंध याच्या रहित तो आनंद आहे. त्याचा देहाशी काही संबंध नाहीये. सगळ्यांमध्ये एक जीव पुन्हा राहत असतो, त्याला जीवच म्हणतो मी, कारण तो जीव मनुष्य गर्भात तयार झाला की तो येतो आणि तो नष्ट झाला, त्याला जाळलं की तो तत्पूर्वी मृत्यूच्या वेळेला तो जातो. खरं तर त्याचं नाव आहे, त्याला आम्ही म्हणतो आत्मा, पण तो आहे भगवंताचं स्वरूप. तो जेव्हा आनंदित राहतो तेव्हा मनुष्य आनंदित राहतो. तो आनंदित नसला आणि मनुष्याला त्याच्याकडे दुर्लक्ष करून आनंद घेतो असं वाटतं, त्याला सुख म्हणतात. सुख नश्वराचे नश्वर ही शांती, एक भजन आहे. म्हणून आपल्या कोणत्याही ज्याला सुख म्हणू, ज्याला आनंद म्हणू, त्याचा संबंध आपल्या भगवंताशी किंवा शाश्वत अस्तित्व म्हणजे जीवन, ते ज्यात राहतं तो वंश आणि त्याचं प्रगट स्वरूप कुटुंब, या चौघांचा विचार, भगवंताचा आणि या तीन तत्वांचा विचार, यांचा विचार सोडून जर कशाचीही आपण अपेक्षा करत असू तर त्यातून प्राप्त होईल त्याचं नाव आहे दुःख. तात्पुरतं बरं वाटलं त्याच्या मागे दुःख सुखाच्या मागे येणारच, परंतु आनंदाला कधीही विरुद्धार्थी शब्द नाही, हे मी नेहमी सांगत असतो. आनंदाच्या पुढे परमानंदच आहे. त्याच्यामुळे स्थान महात्म्य आपलं कोणतं आहे, आपलं जन्मस्थान कोणतं आहे, आपलं आनंदाचं स्थान कोणतं आहे, त्याचं चिंतन केलं पाहिजे. आता तर खूप लोक म्हणतात विज्ञानाची चर्चा करा, विज्ञानाच्या सापेक्ष बोला. आपल्याला टिकवायचं काय, आपल्याला टिकवायचं आहे, मी तर पहिलेच सांगितलं, आज विशेष करून जीवन टिकवायचं आहे. वंशाची परंपरा टिकवायची आहे. आपल्याला आता इथे काही डॉक्टर असतील तर ते जेनेटिकल आपल्या संस्कृती टिकवायची आहे. आपलं पराक्रम, आपले गुण, आपले सद्गुण, आपले सद्भाव. एखादं घर असतं, त्या घरात एकही तंबाखू खात नाही, नाही खात. त्याच्या घरात येणारे डब्बा ठेवला असतो, येणारे खातात, घेऊन जातात, नाही खात. आतून वाटतं की नाही खायचं, आतून वाटतं त्या घरातल्या सगळ्या सदस्यांना की कितीही काही झालं तरी परस्परांना नमस्कार करायचा, आम्हाला टिकवायचं आमचं घर. आतून वाटतं त्या घराला की आमच्या घरात परमार्थ घडलाच पाहिजे. आतून वाटतं की हे घर टिकेल तर फॉरेनला जाऊन करायचं काय, हे घर टिकलं पाहिजे पहिले. हे जे गुण येतात, जे आतून वाटतं, जे घराला, जीवनाला, मनस्थितीला, कुटुंबाला नको त्या गोष्टी करू देत नाही, हे आतून वाटणं जे असतात ना, त्याला आयुर्वेदिक परिभाषेमध्ये गुणसूत्र म्हणतात. बाकी आताच्या ह्याच्यामध्ये जीन्स म्हणतात. रंगसूत्र, गुणसूत्र म्हणतात की आम्ही तसे राहू तर ते टिकतील. आम्ही त्यालाच कंटामिनेट करायला जाऊ, त्यालाच दूषित करायला जाऊ, आमच्यातल्या तत्वालाच आम्ही खराब करायला जाऊ, तर पुढच्या पिढीमध्ये सत्यानाश होईल. आणि शब्दच सत्याचा नाश म्हणजे सत्यानाश. आपण तर नेहमीच विचारतो, शब्द वापरतो, सत्यानाश होईल तुझा, सत्यानाश केला आमचा. पण ते सत्य काय आहे? सत्यानाश तेव्हा होत असतो तेव्हा सगळं गेलं तरी माझं जीवन चांगलं आहे. जब तक मेरा जीवन ठीक है, जब तक मेरा जीवन सत्य को पकड़ के है, जब तक मेरा जीवन शुद्ध है. माणसाचं जीवन भिक्षा मागितल्याने किंवा कमी पगाराची नोकरी असल्याने किंवा घर चांगलं छोटंसं असल्याने खराब नसते होत. माणसाला जेवायला शेवटी 2च पोळ्या लागतात रोज, सकाळ संध्याकाळ. माणसाला झोपायला त्याच्या 2.5 बाय 6 जमीन लागते.
माणसाला मांडी घालायला 2x2च लागतं, त्याच्या पलीकडे त्याचं अस्तित्व नाही. आम्ही आमचा सत्यानाश करतोय, आमच्या जीवनातल्या सत्याचा नाश करतोय, याचा विचार आम्ही कधी करतच नाही. की आमच्या घरामध्ये आम्ही टिकवलं काय पाहिजे, बँक बॅलन्स टिकलं पाहिजे, याची काळजी खूप. काही टिकलं पाहिजे, टिकलं काय पाहिजे, जे संपणारच आहे ते काय टिकणार आहे. तू मरशील त्या दिवशी बँक बॅलन्स संपेल, तुझं बँक संपेल. मृत्यूनंतर मी राहणार आहे, माझा वंश राहणार आहे, माझ्याशी संबंधित जीवन राहणार आहे, माझं कुटुंब राहणार आहे. त्या टिकणाऱ्या गोष्टींना मी काही देऊन गेलो पाहिजे. त्याची व्यवस्थात्मक रीती, ज्यांनी लाखो वर्ष आम्ही टिकलो, ते कोणते तत्व आहे, त्याचा शोध घेणं, तो आहे सत्याचा शोध. घराची किंमत का नाही आपल्याला, की ते देवाचं आहे, ते संतांचं आहे, ते संस्कृतीचं आहे, ते परंपरेचं आहे. कारण ते घर निर्माण करायला आम्हाला काही चोट बसली नाही ना. जन्म फुकटात झाला, लंगोटी आईनी लहानपणी बांधल्या, फुकटातच बांधल्या, ग्रॅज्युएशन होईपर्यंत फुकटातच शिकलो. काही न करता रोजगार मिळाला, पगार मिळाला, बायको तशीच भेटली, तिच्या गरजेपोटी मी होतो, मी तिची गरज होतो म्हणून आम्ही नांदलो. सगळं फुकटातच होत गेलं ना, सगळं आपोआप होत गेलं. आम्ही केलं ते काय, त्याला फिरवून आण थोडस. आम्ही केलं ते काय, हे आपोआप घडत गेलं आणि आपोआपाच्या भरोश्यावर राहतो तो ऐदी. मग जीवनात कोण ऐदी नाही मला सांगा. आता काम केलं नाही तर साहेब रागवतील, गेलं नाही तर ते काढून टाकतील. कोणत्या सरकारी कर्मचाऱ्याला असं वाटतं ऑफिसमध्ये रोज जा? देव बोलत नाही म्हणून प्रार्थनाही सोडायची, तेही सोडायचं. उत्सवात 9ची वेळ दिली आहे तर 11 वाजता यायचं, बाकी तिकीट काढली सिनेमाची बरोबर तिथे वाजता जायचं. हा सद्गुरूचा केलेला आणि आपल्या व्यवस्थेचा अपमान नाही. आणि उजागरीने फोन करायचा की गर्दी जमल्यावर तुम्ही या, येतच नाही पुढच्या वर्षीपासून उत्सव बंद. सिरियसली विचारच करायचा नाही, बाकी सगळ्या गोष्टी मार्केटिंग सोयीने करायचं. आपल्या सिनेमा तिकीट काढलं तेव्हाच जायचं, इतके वाजता, मग ते डोअर कीपर दार बंद करेल, मॉल बंद होईल, ऑफिस बंद होईल. इथे बोलत नाही ना कोणी, जीवन बोलत नाही, वंशदेवता बोलत नाही, कुलदेवता बोलत नाही, स्थानदेवता बोलत नाही, गुरुदेवता बोलत नाही, भारत माता बोलत नाही. म्हणून देशासाठी काहीच नाही करायचं. जे करतात त्यांना नाव ठेवायचं, कशाला लग्न केलं, कशासाठी नाही केलं, जीवन कशाला देशाला द्यायचं, घर वाहून सगळं करावं. तू काय केलं, तो प्रश्न आहे. भारत आपला, आपली संस्कृती, अध्यात्म, परंपरा कशाने मागे येत आहे? कुंभातली गर्दी म्हणजे शक्ती नाही आहे. मी तर बोललो एका ठिकाणी, ही गर्दी दिसते ना, ही आपली विखुरलेली पावर आहे. ही सगळी पुण्यासाठी, पुण्य कमवायसाठी त्रिवेणीत जातो. तिन्ही बाजूनी भारत चिंतेत आहे, भारत प्रॉब्लेमॅटिक आहे. इकडून बांगलादेश आहे, तिकडून चीन आहे, इकडून पाकिस्तान आहे. ही त्रिवेणी नाही दिसत. पोरगा संध्या करत नाही, पोरगा देवासमोर बसत नाही, कशाला आपल्या स्वतःला रोज नमस्कारही करत नाही. नोकरी धंदा पाणी लागल्यानंतर एक बोल मायबापाचा ऐकून घेत नाही. इतके डिग्रेडेशन आपल्या घरांचे झाले, इतका स्तर घसरला. याचा विचार आम्ही कधी करू? आम्ही करू तर आम्ही विचार नाही करू तर मग सत्यानाश करून जाऊ. सत्याचा नाश. सत्यम ज्ञान अनंतम ब्रह्म. आणि तैत्तिरीय उपनिषद ताई सांगते, ब्रह्म हेच आहे ज्याला जीवनाचं, वंशाचं, कुटुंबाचं सत्य कळतं, तोच ब्रह्मज्ञानी आहे. त्याला देवानी दर्शन दिलं नाही तरी काहीही बिघडत नाही. त्याच्या घराचा आश्रय घेऊन देवच कधीतरी त्या जन्माला त्या घरात येईल, देवच प्रगट होईल. काही गरज नाही आहे देवाच्या दर्शनाची. पहिले सत्याचं दर्शन करा. कशासाठी मी आहो? धर्म पाळायचा घरात म्हणजे पाळायचं काय? अद्रोह सर्व भूतेषु. धर्म पालन करायचं म्हणजे काय? शास्त्र काय सांगतं?
कर्मणा मनसा गिरा अद्रोह सर्वभूतेषु. घरातल्या लोकांनी परस्परांशी कधीच द्रोह करायचा नाही. द्रोह म्हणजे काय? परस्परांपासून मनाने तुटू, विचारांनी तुटू, नात्यांनी तुटू, संस्कृतीने तुटू, परंपरेने तुटू, उपासनेने तुटू, असं कधीही वागायचं नाही. अद्रोह सर्वभूतेषु. आम्ही त्या श्लोकात एवढंच पाहायची गरज नाही आहे की बाहेर जातो, अनेक लोक बाहेर खूप चांगले वागतात, घरातच काय होते प्रॉब्लेम आहे त्यांना समजतच नाही घरात काय होते. तसे हे बाहेर तर खूप छान वागतात, घरात आल्यावर यांना काय होते काय माहित बा, अशी सगळीच कंप्लेंट असते बरेचदा. म्हणजे यांची असते यांच्याकडून, तशी सगळ्यांशी चांगली वागते हो. अद्रोह सर्वभूतेषु. द्रोहचा अर्थ तो कर्मणा मनसा गिरा. मन आणि कर्म या दोन्ही गोष्टी परस्परांचं कल्याण होईल अशाच ठेवू. हे घरामध्ये पाठ, हे माझ्या वडिलांनी पाठ करून घेतलेले श्लोक आहेत. हा तर माझ्या वडिलांनीच लहानपणी मला पाठ करून दिलेला आहे. त्यांना मी मागत होतो की मला 10 श्लोक द्या, तर मी यावर्षी पाठ करतो. म्हणजे माझ्या भाऊबंधांना माहित नाही, पण मी वडिलांचा फायदा खूप घेतला. आपल्या बापाचा फायदा घेतला पाहिजे, आपल्या आईचा फायदा घेतला पाहिजे, आपल्या गुरुचा फायदा घेतला पाहिजे. तर अद्रोह सर्वभूतेषु मनसा कर्मणा गिरा. आपलं कर्म, आपलं मन परस्परांशी जोडलेलं राहिलं पाहिजे, परस्परांना आनंद देणारं पाहिजे, परस्परांना निभवून देणारं पाहिजे. हे आपल्या तरी घरांमध्ये आहे काय? आता कशासाठी जगून राहिलो? इतकं व्हॅल्युएबल आपलं जीवन आहे, पुन्हा आपण कधीही मनुष्य रूपात राहू असं नाही. एकदाच तमुक करायचं तर अरे एकदाच तर जीवनही मिळालं आहे ना, एकदाच तर वंशही मिळाला आहे ना, एकदाच तर कुटुंबही मिळालं आहे ना, एकदाच तर लेकरूही मिळालं आहे ना, एकदाच तर बापही झाला आहे ना, एकदाच तर भाऊ पण झाला आहे ना, एकदाच तर बहीण पण झाली आहे ना, एकदाच तर पत्नी पण झाली आहे ना, एकदाच भारत मातेचा नागरिक झाला आहे ना, एकदाच समाजातला घटक झाला. हे सगळं एकदाच झालंय ना. अनुग्रहश्च दानंच. घरामध्ये प्रत्येक जण, तसा शास्त्रामध्ये अनुग्रहाचा अर्थ कृपा होतो. आता बापावर लेकरू कसं कृपा करेल? पण आमच्या संस्कृतीमध्ये लेकरू सुद्धा बापावर कृपा करू शकतं. कृपा करणं हे परमेश्वराचं कर्तव्य आहे आणि परमेश्वर कोणत्याही वयात कोणामध्ये नांदू शकतो. एकदा टिटवाळा आहे ना, गणपतीचं टिटवाळा मुंबईपाशी, तिथे मी विहिरीत पडलो होतो. ही गोष्ट माझ्या मावस भावाला माहिती आहे, कारण तो समोर होता. मला पोहणं येत नव्हतं. 2 लंगोटी लागलेले तिथेच मासेमारी बाजूलाच करणारे, ते काळू नदीच्या किनाऱ्यावर मी नदी पडून गेलो. मी ज्याला टेकलो ती भिंतच पडली विहिरीची आतमध्ये, भिंतीसहित आत दिसलो नसतो आज. पण पटकन छोट्याशा मुलांनी उडी मारली आणि स्वतःची लंगोट सोडली त्यांनी, आणि त्याचा धागा माझ्या हाती दिला, तो दोर, त्याने मी वर आलो. ही कृपा नाही तर काय? ही कृपाच आहे. तुमच्याही जीवनामध्ये असा प्रसंग कधीतरी आलाच असेल की मी पडलो गाडीवरून, तो कोणीतरी हात दिला. लहान असू शकतो तो, म्हाताराही असू शकतो तो. अनुग्रहश्च दानांच. अनुग्रह याचा अर्थ त्यांच्या जीवनाला आधार होईल असं मी काहीतरी त्यावेळेला करणं. किती त्यांना असं वाटेल की हा परमेश्वराचं स्वरूप म्हणूनच माझ्या जीवनात आला. दानांच. दान तर अनेक प्रकारचं आहे. आपल्याजवळ जे जे आहे ते देण्याची क्षमता, किंवा जे जे देण्यासारखं आहे ते देण्याची इच्छा. तर सत्यम धर्म सनातना अशा या 3 तत्वांनी तो श्लोक अनुग्रहाश्च दानांच सत्यम धर्म सनातना. घरातलं सनातन हे जे सत्य जर टिकवायचं असेल तर काही क्वालिटीज आम्हाला आमच्या घरामध्ये स्थापन करणे गरजेचं आहे. बघा,
वास्तू घर बांधतो, वास्तुदेवता स्थापन करतो, कधीतरी जीर्णावस्था येतेच की नाही? पुन्हा आपण घर बांधतो, पुन्हा विचारतो गुरुजी आता पुन्हा वास्तू करायचा का? मी पण सांगतो की करा, पुन्हा वास्तुदेवता स्थापन करतो की नाही? मग इतक्या लाखो वर्षाचं कुटुंब तुमचं, आमचं, आपल्या अण्णाव, आपले आता आजोबा पणजोबाचा विचार करा की हे पण वंश, हे कुटुंब, हे जीवन, त्याची परंपरा ही जीर्ण झाली नसेल का? त्यातले अनेक चांगले सिद्धांत विस्मरणात गेले नसतील का? त्यातल्या अनेक गोष्टी लयाला गेल्या नसतील का? मध्येच कोणीतरी नको त्या धंदे करणारे, नको त्या स्वभावाचे विकृत लोक घरात जन्माला आले नसतील का? त्या घराची शुद्धी करायला नको का? आम्ही भांडतो, आम्ही एकमेकांवर रुसवे फुगवे काढतो, आम्ही अनेकांना नाही ते घरामध्ये बोलतो, त्यांनी घर आमचं अशुद्ध होत नसेल का? आम्हाला संसारिक गोष्टी घरात कराव्या लागतात, त्यांनी घराच्या शुद्धीला बाधा येत नसेल का? हे सगळं शुद्ध कशाने करायचं याचा विचार आम्ही करत नाही. एकदा वास्तू केला की 70 वर्ष त्या घरातल्या वास्तुदेवतेकडे पाहायचंच नाही. त्या घरात काय काय येते, कसा पैसा येतो, कसे पावलं येतात, कसे वाक्य येतात, कसे माणसं येतात, कसे विचार येतात, नको त्या विचाराचे लोक त्या घरात येऊन जातात, चांगले वाईट, त्या घराची शुद्धी कशाने करायची? त्या घराची शुद्धी करायची, आपलं जीवन चांगलं ठेवून ते चांगलं जीवन त्या घरात नांदलं पाहिजे, कुटुंबात, त्या वंशात नांदलं पाहिजे, ते जीवन तसं राहिलं पाहिजे. ती शुद्धी येते. हे जे क्वालिटी स्थापना, हे या ज्या सिद्धांताची स्थापना घरांमध्ये करायची आहे. अद्रोह सर्वभूतेषु, जो पाहुणा येईल त्याला कधी दुखवणार नाही, घरातल्यांना दुखवणार नाही, प्रेमाने सांगेल, परस्परांशी चांगलं वागेल, परस्परांच्या कल्याणाची भाषा करेल, कर्म करेल, कर्मणा मनसा गिरा, तसं करेल. अनुग्रहश्च दानांच्या, परस्परांना मी देव वाटलो पाहिजे कधी ना कधी, की अरे खरंच माझे काका, माझा पुतण्या, माझा भाऊ, माझी आई, माझी मावशी, माझी बहीण. देव कोणामध्ये पाहायला काय मार्केटमध्ये जायचं? घरात नाही देव असू शकत. देव माणसं काय समाजातच दिसतात, देव माणसं घरात नाही असू शकत. Our house, our family is the single isolated unit of the universe as well as आपला देश. आपल्या देशाचं एक छोटंसं स्वरूप आपलं घर आहे. आपल्या चराचराचं सूक्ष्म स्वरूप आपलं घर आहे. ते तात्पुरतं आपल्याला भेटलं आहे. म्हणजे एखाद्या चांगल्या, आम्ही नेहमी आमच्या देवराभाऊचं नाव घेत असतो, हे बसल्या थोरात. कोणताही BNC मधला माणूस आले की त्यांचं आठवण केली किंवा तो देव माणूस आहे असंच म्हणतात. मला तर एकही असा आढळला नाही. तेच त्यांच्यानंतर एक ऑफिसराला नाव नाही सांगत, त्याच्यासारखा बदमाश आला नाही असं पण लोक म्हणतात. आपलं जीवन त्या ठिकाणी आपल्या माणसाचं नाव घेतलंच पाहिजे. आपल्या जीवनाचं त्या ठिकाणी शुद्धीकरण, सगळ्या अवस्था व्यवस्थांमध्ये याची परिभाषा गुरूंकडून शिकणं, घरातून शिकणं, समाजातून शिकणं आणि आपलं सगळं नीट राखणं. हे जमलं तर उपासना जमली, हे जमलं तर देवकार्य जमलं, हे जमलं तर सगळं जमलं, नाही तर सगळंच दूषित, सगळंच नाचलेलं. आणि इकडे तिरुपतीच्या वाऱ्या करतो, इकडे राग गेला नाही, द्वेष गेला नाही, भांडणं गेले नाही, कटकटी गेल्या नाही, शिव्या गेल्या नाही, शाप गेले नाही, इकडचं तिकडचं खाणं गेलं नाही, घराची, जीवनाची, वंशाची, कुटुंबाची पर्वा नाही. ही विसंगती काही कामाची नाही. आपल्याला आपलं घर पुढचे 100 वर्ष 500 वर्ष चांगलं राहील असं स्थापित करायचं. म्हणून धर्माची व्याख्या जी केल्या जाते, धृती क्षमा दमोस्तेय, धर्माचे 10 लक्षणं सांगितले की घरामध्ये धर्म आहे, याच्या जगण्यात काही धर्म आहे, याच्या कुटुंबात काही धर्म आहे. हा धर्म बाहेर जय श्रीराम म्हटलं की धर्म नाही आहे. ती धर्माची रस्त्यावर दाखवायची ताकद आहे. तो राम आचरणाने घरात आणणं ही धर्माची ताकद आहे. रस्त्यावर जय श्रीराम ठीक आहे, भेटले एकमेकांना, फोन करताना जय श्रीराम, कुंभात समूहाने स्नान करताना जय श्रीराम,
निवडून आलो की जय श्रीराम. तो राम माझ्या घरात असला पाहिजे, माझ्या जीवनात असला पाहिजे, माझ्या कुटुंबात असला पाहिजे. राम आला की सीता आलीच, ते आलं की कौशल्य आलीच. सहज परवा मी गेलो होतो एक आपल्या देवकार्यासाठी काही वर्ष आपल्या आयुष्यातले देणाऱ्या व्यक्तीला, की आता तिची आई आणि वडील अत्यंत आजारी पडले, तर तिला सांगितलं की बा तू आता घरी जा, आई वडिलांची सेवा पहिली केली पाहिजे, मग आयुष्यात तू काम कर. म्हणून मी दिल्लीला गेलो. एक सिद्धांत मांडला की वेळ देणं काय असते कोणासाठी. एखादी गोष्ट आपल्या कुटुंबाच्या, आपल्या वंशाच्या, आपल्या जीवनाच्या द्वारे जर मोठी घडायची असेल तर काय काय करावं लागतं त्या कुटुंबाला बघा. भाषणामध्ये मी म्हटलं, इन्होंने जीवन दिया अपना, कुछ साल दिए अपने. उपकार तर कोणी करतच नाही, कारण आपले कोणाच्या तरी भरोशावर आपलंही जीवन उभं असतं. अनेक लोक आपलंही जीवन आपल्यासाठी देतात. परंतु आपलं पहा, रावणाचा नाश करायसाठी रामाला आपलं घरदार सगळं सोडून, त्याचा विचारही सोडून आपलं जीवन द्यावं लागलं, तेव्हा रावण संपला. आता रामाने रावणाच्या वधाकरता जावं यासाठी काय केलं पाहिजे, तर सीतेने विचार केला की माझी मी लीला अशी केली पाहिजे की मी माझं सर्वस्व सोडून लंकेमध्ये रावण मला पळून गेली, म्हणून तिने आपल्या रामालाही सोडलं, पतीलाही सोडलं, वंशालाही सोडलं, बापालाही सोडलं, अयोध्याही सोडली, सगळं करून तिथे कष्ट घेत गेली आणि तिथे अशोक वाटिकेमध्ये जाऊन राहिली अत्यंत कष्टामध्ये. हे दोघं जातात आहे, माझा देव जातो आहे, म्हणून मी त्याला सहकार्य केलं पाहिजे, म्हणून रावण गेला. आपला लक्ष्मण दिला, तेवढाच वेळ दिला. लक्ष्मण चालले आहे आणि त्या लक्ष्मणांना यश मिळालं पाहिजे, माझा पती त्याला उच्च कार्यात चाललाय, यश मिळालं पाहिजे, म्हणून सुमित्रा आपली लक्ष्मणाची पत्नी, तिचं काय नाव, उर्मिला, ती तितके वर्ष अंगणात राहिली आणि ती अयोध्येला सांभाळत बसली अयोध्येच्या, की आपण सज्ज झालं पाहिजे. उर्मिलेचं फक्त एवढंच रामायणामध्ये येतं की उर्मिला अंगणामध्ये राहिली वाट पाहत. तसं नाही आहे. उर्मिला म्हणायला लागली की रावणाच्या नाशाकरता माझे हे गेलेले आहेत, उद्या जर त्यांच्या सहकार्याकरता जावं लागलं तर तुमच्याही घरच्यांना पाठवावं लागेल, मनस्थिती कायम ठेवा. म्हणून ती अयोध्येच्या अवध साम्राज्यातल्या महिलांची संघटना बांधत बसली. रामकथेत हे सांगतातच असं नाही, कारण गोड बोलणं असं सांगणार जमत नाही, गोड बोलावं लागतं. म्हणून मग राम वगैरे गेला, त्याला आपला पाश नको, म्हणून दशरथाने आपलं जीवन राम राम करत जीवन त्याचाच त्याग केला. या सगळ्यांशी वाईटपणा व्हायसाठी आणि राम गेले पाहिजे त्यासाठी काहीतरी इव्हेंट शोधला पाहिजे, म्हणून कैकेयीने आपल्या भरतालाचं नाव तो गेल्यानंतर, कारण भरत ते करू शकत नव्हता, म्हणून ते वाईटपणा घेतला आणि हा प्रसंग घडवून आणला आणि आयुष्यभर तिने कलंक माथ्यावर हे केला. पण रामाने मात्र सांगितलं की कैकेयीने जरा प्रसंग उपस्थित केला नसता तर रावण मेला नसता. सगळेच काम करतात, एकमेकांचं कळलंच पाहिजे असं नाही, पण परस्परांच्या एका ध्येयासाठी, कल्याणासाठी पूर्ण कुटुंब जेव्हा उभं होते तेव्हा मोठं काम होते. पण त्या कुटुंबातल्या क्वालिटी, त्यातल्या ज्या क्वालिटीला मराठीत काय म्हणतात, गुणवत्ता, त्या कुटुंबातल्या हरवलेल्या गुणवत्ता स्थापित करायचा चान्स मला या कुळात जन्माला घालून देवाने दिलाय. त्यासाठी मी जगेल. आत्ताच सगळं करिअरचं केलं पाहिजे नाही. ते करिअर काय कामाचं की एकाच फक्त पिढीमध्ये करिअरचे खूप जन्माला यायचे आणि सगळे फानाफान होऊन घर संपलं, ते काय कामाचं. धृतिक्षमा दमोस्तयम शौचम इंद्रिय निग्रह. म्हणून कोणते कोणते लक्षण असले पाहिजे ते पाहू आणि मग आपण थांबू. धृती, प्रत्येकाच्या जीवनामध्ये धारणा शक्ती असलीच पाहिजे. धारणा म्हणजे त्याचे कन्सेप्ट क्लिअर पाहिजे. तेच सांगतो मी की सत्य काय आहे.
माझं जीवन आणि या घरातले जगणारे सगळे त्यांचं जीवन आहे, ते जीवन मला चांगलं पाहिजे. माझं जीवन, माझ्या घरातल्यांचं जीवन ज्या घरात आहे, ज्या वंशात आहे, तो वंश मला चांगला पाहिजे. म्हणजे गुरुची उपासना त्या घरात असेल, तिला धक्का लावून मी माझा करिअर कोणत्या गोष्टी करणार नाही. माझ्या कुळाचार, माझे चांगले विचार, माझ्या घरातल्या पितरांचे उपकार स्मरण, याच्या परंपरा त्या संपवून मी जीवनात काही करणार नाही. डब्बा वाजला घराचा तरी चालेल, बाकीचं नाही आलं तरी चालेल, माझा वंश सर्वोपरी टिकला पाहिजे. क्षमा. चुका होत नाही असं कोणतंच क्षेत्र नाही. घरातल्याही लोकांच्या परस्परांविषयी चुका होऊ शकतात, क्षमा करता आली पाहिजे, तेथे क्षमा केली पाहिजे. अपराध क्षमा आता केला पाहिजे. आम्ही लहानपणी भजन ऐकायचो, अबद्ध सुबद्ध गुण वर्णिले तुझे. तुला चांगलं बोललो, वाईट बोललो असेल, परंतु गुढीपाडव्याला गुढी विसर्जित झाली की मागचं जसं सगळा दोष जातो, आता कार्य करायला हरकत नाही, तशी गुढी बदलली की सगळं जुनं विसरून परस्परांना मिठ्या माराव्या. क्षमा. दम म्हणजे मनोनिग्रह. किती वाटत असेल की असं केलं पाहिजे, तरी जे उचित माझ्या घराला, उचित माझ्या जीवनाला, तेच मी करीन. माझ्या वंश कुटुंब संस्कृतीला तेच मी करीन. मनातल्या इच्छा दाबीन, नाही तर ते उकरून काढेल आमच्या मनाचं किती आम्ही दाबलो. आता पहा उपकार केले काय. तुमच्या माता पित्यांनी त्यांचे मनातलं किती दाबलं. ही परंपराच आहे. पुढची पिढी तुमचं ते पाहून करेल. परंपरा चालवल्या पाहिजे. आपण काही तसे थोडी आहे अंधेरा कायम रहे, तसे थोडी आहे. परंपरा कायम रहे, केलंच पाहिजे. उपकार नाही आहे, त्यांनी वंशाचं चालवणं, त्याच्यासाठी तुला या वंशात दिला आहे भगवंतानी. अस्तेयम चोरून घेणं किंवा एखादी गोष्ट आपल्या भावबंधांना मोकळ्या मनाने देणं, नाही याचं हिसको, त्याचं हिसको, त्याचं हिसको नको. अस्तेयम. शौच शुद्धी. शुद्ध मनाने, शुद्ध अंतःकरणाने परस्परांशी वागता आलं पाहिजे. देवाच्या देवघरातली शुद्धी देवाला पाहिजे तशी, घरातली मनाची शुद्धी परस्परांना पाहिजे तशी, समाजातली शुद्धी, समाजाचं घर अशी नातं काय ते जोपासताना ती शुद्धी. घरात काही असो नसो, काका या बसा, चहा घेता का, बाबा नाही आहे घरी. भाषा, मन, वागणं, बोलणं त्याच्या शुद्धी. शौचम इंद्रिय निग्रह. अगदी कुळाचारच की रविवार आला की बाहेर जेवायला जायचंच, घरातलं तसं काहीच नाही. घराना वर्षातून एकदा पाणीपुरीचा कार्यक्रम, काही प्रॉब्लेम नाही बा. परंतु इंद्रियांना जे पाहिजे ते देण्यासाठी वाटेल ते करीन, सत्यानाश करीन. तेच सांगतो मी, सत्याचा नाश. तसं नको. शौचम इंद्रिय निग्रह. धीर विद्या. धी म्हणजे बुद्धी, ती सुबुद्धीच असावी. बुद्धी पाजळायला बाहेरचा समाज पडलाय, जग पडलाय. नाही तर घरात ज्याचं बाहेर कोणी ऐकत नाही तो घरात खूप बुद्धी चालवतो. मला पाहिजे तसंच तू केलं पाहिजे. ती म्हणते नाही करत जा, माझ्या मनाचं मी करीन, मलाही बुद्धी आहे. इथून सुरुवात. सुबुद्धी असावी. सुबुद्धी म्हणजे बुद्धीचा वापर करायला काहीच प्रॉब्लेम नाही, पण तिथे बुद्धीचा वापरच करू नये जिथे संघर्ष निर्माण होईल. ज्यानी शांती, समाधान, सालोक्यता, सलोखा नांदेल अशीच मी बुद्धी वापरेन. धीर विद्या. माझ्या घरामध्ये नाना प्रकारच्या विद्या नांदल्या पाहिजे. हा भजन चांगला म्हणतो, तो बोलतो चांगला, ती स्वयंपाक चांगली करते. आमच्या घरामध्ये कोणी येतं तर हा खूपच छान बोलतो. आमच्या घरामध्ये कोणालाही यावंसं वाटतं. या विद्या आहेत. विद्या म्हणजे काय फक्त बासरी वाजवणं झालं का? विद्या म्हणजे छुछा झालं का? विद्या म्हणजे जसं महाविद्या बोर्ड लागतात तेच एखादी महाराज लोक येतात त्याच असतात का? असं नाही. ही स्वयंपाक छान करते, ही रांगोळी चांगल्या काढते, हिचा स्वभाव खूप छान आहे, यांच्यामुळे लोक आमच्या घरी खूप येतात. हे विद्या. त्या काही प्रगटच झाल्या पाहिजे असं नाही. विद्या नाम नरस्य रूपमधिकम प्रच्छन्न गुप्तम धनम. विद्या भोग करी यशस्वी करी.
विद्या गुरु नाम गुरु, विद्या परादेवता वगैरे वर्णन केलं आहे. विद्या बंधुजनो विदेश गमने, विद्या परादेवता. आमच्या शाळेत होती बा प्रार्थना ही. तर विद्या म्हणजे ज्याचा वापर आपण लोकांच्या सुख समाधान आनंदासाठी करू शकतो, ती कला ती नांदलीच पाहिजे. धीर विद्या सत्यम अक्रोधो, सत्य त्याची उपासना करू शकलो पाहिजे. अक्रोधो, अक्रोधनेही शौचपरेही, हे दोन शब्द श्राद्धामध्ये नेहमी वापरले जातात. कोणतीही गोष्ट करताना मला राग येणार नाही. राग येत असेल तर थोडा वेळ थांबेल, देवाच्या जवळ घुटमळेल, थोडासा बसेल की माझं चुकतं आहे, मी स्वतःला सांगेल. आणि शौचपरेही, आणि रागामुळेच अनेक दोष घडतात. ज्याचा राग जर ठेवला नाही तर दोषच घडत नाही. गिळला नाही तर घास जात नाही, राग गिळला नाही तर शांती कशी येईल? गिळता आला पाहिजे. तर सत्यम क्रोधो दशकम धर्म लक्षणम, हे 10 तत्व धर्माचं लक्षण आहे. ज्याच्या घरात हा धर्म नांदेल, सत्याची जोपासना होईल, त्याचा वंश, त्याचं जीवन, त्याचं कुटुंब हेच टिकेल. जर हे टिकवू शकलो नाही तर त्या घरात येऊन कितीही कुळाचार केले तरी पाप करून गेलो असं होईल. लेकरं बाळ होत न होत काही प्रॉब्लेम नाही, देवानीच दिले नाही तर तुझ्या ठीक आहे, तुझी इच्छा, पण आमचा वंश तू दिलाय तो चांगला चालव, ते घर चालव, त्याच्यामध्ये या 10 लक्षणांनी युक्त चालव. माझं जीवन, पुन्हा सांगतो त्रिसूत्री, माझं जीवन ज्या वंशात स्थापन केला आहे तो वंश, त्या वंशाचं प्रगट रूप माझं कुटुंब, आणि ते कुटुंब ज्या समाजाने सांभाळलं तो समाज ज्या देशाने सांभाळला तो देश, इथपर्यंत धागा जातो. त्यामुळे आपली उपासना, आपली प्रार्थना म्हणजे मला जगामध्ये मी फिरतो खूप, पण आपल्या गुरुवारच्या प्रार्थनेतल्या, रविवारच्या प्रार्थनेतले जे सूत्र आहेत, त्या सूत्रांनी इतकं महान सूत्रबोध कुठेही आढळलं नाही. असं वाटतं गीता वाचावी, त्यामध्ये हेच आहे. रामायण बघावं, त्यात हेच आहे. भागवत बघावं, त्यात हेच आहे. समाधी, ज्ञान, अध्यात्म सांगायला खूप लोक पडले, पण घरच संपलं तर काय कराल? जीवनच जर उजाड झालं तर काय कराल? वंशच उजाड गेला तर कोण कोणाला धर्म सांगेल, कोण कोणाला अध्यात्म सांगेल, कोण करेल? तर याच्याकडे बघा, कारण जग 10-15 वर्षांनी मोठं बिकट होणार आहे. आताच अमेरिकेतून 5-7 लाख कोटी वापस येतात असं वाटून राहिलं, तर देवाची कृपा नाही आल्या तर असो, ज्याने आपण टिकू ते कामाचं, त्याचं नाव आहे सत्य. त्या सत्याची परिभाषा सांगण्याचा मी प्रयत्न केला. बाकी आपल्याला सत्यनाश करायचा असेल, ज्याला स्वतः नाश करायचा असेल तर त्याला कोणी वाचवू शकत नाही. त्यामुळे आपल्या हातून सत्यानाश होऊ नये अशी प्रार्थना श्री सद्गुरुनाथांच्या चरणी करूया. सद्गुरुनाथ महाराज